समस्या तुमच्या, बातमी आमची. क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत. महाराष्ट्रीयन बिल्डर्स असोसिएशन नवी मुंबई वार्षिक सर्वसाधारण सभा द पार्क हॉटेल नवी मुंबई येथे बुधवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7 वाजता महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि गणेश पूजन दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच दिवंगत बिल्डर कैलासवासी संग्राम पाटील आणि कैलासवासी दिलीप वढावकर यांना श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी मान्यवरांकडून अध्यक्ष शंकर म्हात्रे, महासचिव तुकाराम दुधे आणि खजिनदार बाळासाहेब देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. प्रस्तावना बाळासाहेब देशमुख आणि तुकाराम दुधे यांनी केली, तर त्यांनी महाराष्ट्रीयन बिल्डर्स असोसिएशन स्थापन, महाराष्ट्रीयन बिल्डरांना बिल्डर व्यवसायात येणाऱ्या सिडको प्रशासनाकडून अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगत पुढील ध्येय धोरण सांगितलं. आजची ज्या महाराष्ट्रीयन बिल्डर असोसिएशनची 24-25 साठी वार्षिक सर्वसाधारण सभा जी आहे ती आयोजित केली होती आणि या सभेमध्ये तुमच्या सर्व मेंबर जे आहेत त्यांना आम्ही आमंत्रित केले होते आणि बऱ्यापैकी आमचे सदस्य सर्व उपस्थित राहिले होते. यात मी एवढंच मेसेज यांना देऊ शकतो की आपली जी मराठी बांधवांची किंवा मराठी लोकांची जी असोसिएशन आहे ही आपले असोसिएशन मजबूत व्हायला पाहिजे आणि यामध्ये जे आता बांधकाम व्यवसाय वाढले पाहिजेत आणि नवीन जी पिढी आहे या नवीन पिढीने पुढे यायला पाहिजे, जेणेकरून आपल्या ज्या मराठी जे लोक आहेत आपले जास्तीत जास्त व्यवसाय सुरुवातीच्या काळामध्ये अगदी आपले जे मराठी बिल्डर्स जे होते त्याने इतर असोसिएशन सुद्धा त्यांना जवळ करीत नव्हते. मग आम्ही जे तुकाराम दुधे साहेब आहेत, मी आहे स्वतः, आमचे बाकीचे मेंबर्स आहेत, त्याच्यानंतर मग आम्ही लोकांनी काय केलं, हावरे साहेब वगैरे जे आहेत आपले, आम्ही सर्व एकत्र येऊन प्रकाश बाविस्कर आहेत, आम्ही एकत्र येऊन सर्वांनी आपण महाराष्ट्रीयन बिल्डर असोसिएशन स्थापन केली. संघटना स्थापन झाल्यापासून बांधकाम विकासक ह्यांच्या समस्या दूर होत गेल्याने मराठी बांधव आम्हाला जुडलेले आहेत आणि आमचं जे संघटना आहे हे मराठी संघटना म्हटलं की कुठल्याही आम्ही कार्यालयात गेलो तर आमचा दबदबा तिथं असतो. कारण मराठी बिल्डर असोसिएशन मध्ये बरेचसे बिल्डर आता झालेले आहेत. प्रत्येकाचे पूर्वी विकासक फार कमी होते मराठी, आता मोठ्या प्रमाणात मराठी विकासक पुढे आलेले आहेत आणि ह्या विकासकाकडून जे आहे ज्या काही समस्या आता येतात ते आमच्यापर्यंत ते मांडतात. आमची असोसिएशन त्या समस्या ज्या आहेत त्या सिडकोमधले काही प्रॉब्लेम असतील, महानगरपालिकेचे प्रॉब्लेम असतील, नयनाचे प्रॉब्लेम असतील, रेव्हन्यू डिपार्टमेंटचे प्रॉब्लेम असतील, हे सोडवण्याचं काम करते आणि म्हणून आज आपली जी बिल्डर असोसिएशन जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आम्ही प्रत्येकाच्या समस्या येत्या काळामध्ये दूर करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत.